रामकृष्ण हरी माऊली. अधिक मासाची कहाणी. पुरुषोत्तम देवा, ऐका तुमची कहाणी. सर्वांनी ऐकावी आणि सर्वांनी पूर्ण श्रद्धेने ऐकावी. पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप नष्ट होते. मनी धरेल ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपुरी नावाचे एक नगर होते. तेथे दोघे भाऊ राहत होते. धनाने श्रीमंत, परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचे नाव होते रूपवंती. धाकट्याच्या बायकोचे नाव होते मुग्धा. एकदा ते भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकिनीसारखी काम करून घेई. त्यावर सारखी आग पाकडी. एकदा तरी थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढले. बिचारी धाकटी शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीने पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटले आपणही ते व्रत करावे, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली व म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दृष्टी. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रह असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेल ते दुसरे कोणाला सांगायचं नाही. धाकटीने कबूल केले. थोरलीने दुष्टपणाने उगाच काहीतरी खोटे नाटे रचून तिला सांगितले. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं. मलीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळे पाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. न उजवलेल्या पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्याशी घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरे वाटले. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापन दिवस आला. थोरलीने 108 ब्राह्मणांना जेवायचे आमंत्रण दिले. तिचे ऐकून धाकटीने ब्राह्मणांना जेवायला बोलिवले. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या व्रताचं आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होते नव्हते ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. ते तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरणे इतकं अन्न नव्हते. मग 108 ब्राह्मणांना कसे जेवायला घालणार? घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. आत्ता काय करावे? विष्णूने तिची चिंता दूर करायचे ठरवले. तो म्हणाला, आत्ता असं कर, 1 केळीचे पान आण, 1 द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केले.
मग विष्णूने त्या पानाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तुकडे केले. धाकटीने ती पाने मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा विष्णूच्या कृपेने 108 पात्रे पंचपक्वाने भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देऊन गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटे नाटे सांगितले आणि तरीही 108 ब्राह्मणांना भोजन कसे दिले याचे थोरलीला नवल वाटले. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीने थोरल्या जावेला आदराने लावून नमस्कार केला व म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मास व्रत केले. म्हणूनच भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणे पार पडले. धाकटीला आपण खोटे सांगितले, पण तिने खरे मानून भक्तिभावाने व्रत केले. म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीने मनोमन जाणले. ती अत्यंत खजील झाली. तिने धाकटीचे पाय धरले आणि तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोण श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करील. त्यानंतर दोघी जावा एकत्र आनंदात राहू लागल्या. पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघीचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुख संपत्ती मिळाली तशी त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफल संपूर्ण पूजेची मांडणी. चौरंग किंवा पाटावर भगवान श्रीकृष्ण गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तमाची मूर्ती किंवा फोटो मांडून कळसाखाली तांदळाची रास अष्टदलयुक्त करावी. त्या कलशावर राधिकेसह कृष्णमूर्ती स्थापन करावी. पूजा केल्यास उत्तम. प्रथम गणेशाची पूजा करावी आणि ही कथा वाचावी ऐकावी. नंतर गोड नैवेद्य दाखवून तर आरती करावी. नंतर प्रसाद ग्रहण करावा आणि प्रार्थना करावी.